राजकारणात पुष्पा स्टाईलची गरज नाही. आम्ही जन्मापासूनच झुकत नाही. उदय सामंत यांची फटकेबाजी. शिवसेना म्हणजे संघर्ष, शिवसेना म्हणजे आक्रमकता. सध्या सगळीकडे पुष्पा चित्रपटाची चर्चा असते, पण आम्हाला चित्रपटातल्यासारखं झुकेगा नाही म्हणण्याची गरज नाही, कारण आम्ही जन्मापासूनच कोणासमोर झुकलेलो नाही. अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला. शिवसेना सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका वाळवा या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या जाहीर सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आपल्या राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना सामंत म्हणाले की मी 1998मध्ये राजकारणात प्रवेश केला, तेव्हा मला हे देखील माहीत नव्हतं की मी कधी आमदार होईन आणि राज्याचा उद्योगमंत्री बनेन. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आज महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कडू गोड प्रसंग येतात, पण संघर्षातूनच शिवसेना उभी राहिली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किल भाष्य करताना ते म्हणाले, सध्या देशात आणि राज्यात दाढीला खूप महत्त्व आहे. आमचे गौरव देखील आता दाढी वाढवत आहेत. सत्तेची सूत्रे आहेत, त्यांच्याकडे दाढी आहे, त्यांच्याकडे सत्तेची सूत्रे आहेत असे म्हणतात. सभेत एकच हास्य पिकला. नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी नम्रतेचा मंत्र दिला. ते म्हणाले, अनेकदा ग्रामपंचायत सदस्य झाल्यावर लोक हवेत तरंगू लागतात. लोकप्रतिनिधींनी नेहमी जमिनीवर राहून लोकांशी संवाद साधला पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून लोकांपर्यंत विकास कामे कशी पोहोचतील याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही लोकांच्या सुखदुःखात जेवढे सहभागी व्हाल तेवढेच तुमचे राजकीय भविष्य उज्ज्वल असेल. या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.